एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नियम डावलून रस्त्यावरती गॅसचं वाटप केलं जाते। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। घरपोच गॅस सिलेंडर द्या अशी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली होती, मात्र तरी सुद्धा नियम डावलून रस्त्यावरतीच गॅसचं वाटप सुरू आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश काढले, मात्र त्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। काय अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं तर गॅस वितरणच्या सेंटरवरती मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते गर्दी करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काल पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुधी यांनी गॅस एजन्सीची बैठक घेतली आणि सक्त सूचना ज्या आहेत ते गॅस एजन्सीला दिलेल्या होत्या की गॅस सिलेंडर जे आहे ते घरपोच सुविधा करून त्यांना पोहोच करा। मात्र आपण पाहतोय की मार्केट यार्ड परिसरामध्ये गॅस एजन्सीकडून रस्त्यावरती गॅसचं वाटप जे आहे ते केलं जाते। काही ठिकाणी गॅस एजन्सीकडून बोर्ड लावलेले आहेत, ते म्हणजे रस्त्यावरती वाटप जे आहे ते होणार नाही, घरपोच सुविधा जी आहे ती दिली जाईल। मात्र आपण पाहतोय की मार्केट यार्ड परिसरामध्ये या ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरतीच गॅस जो आहे तो मात्र दिला जातोय। जिल्हाधिकारी यांचे नियम जे आहेत गॅस एजन्सीकडून पाळले जात नसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांचं नक्की म्हणणं काय आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत। कलेक्टर सरांनी सांगितलंय की घरपोच गॅस द्या, रस्त्यावरती गॅस देऊ नका, तरी सुद्धा तुम्ही इथं गॅस देताय रस्त्यावरती, काय बोलता सर? कलेक्टर म्हटले की रस्त्यावरती गॅस देऊ नका, सगळ्यांना घरपोच सुविधा जी आहे ती पोहोच करा, तरी सुद्धा मोठी गर्दी इथं झाली। सर यांचं जे आहे ना डायस प्लॉट आहे, डायस प्लॉटला आपली गाडी जात नाही, म्हणून ते इथं पॉइंटवर येऊन सिलेंडर गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या। हो सर, अगदी धन्यवाद प्रदीप दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले, मात्र तरी सुद्धा मोठी गर्दी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात झालेली आहे। पुण्याच्या चाकणमध्ये HPCL गेटवरच गॅसचा काळा बाजार बघायला मिळतोय। ट्रकमधून सिलेंडर विक्री कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेलेत। प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवरती संशय उपस्थित झालाय।